डायरेक्ट एशियाड बस बाजूलाच होती, टाटा हॉस्पिटलहून 1 मिनिटात एशियाडला आलो. एशियाड बस पकडली आणि इकडे आलो. जास्ती लोक नव्हते, माधवराव होते, मी होतो, आणखीन 1-2 जण होते. पण त्या दिवशी ते माधवरावांची ती पुष्कराज कडाची अंगठी ती महाराजांना त्यांनी दिली होती. महाराज घालून मलाही आल्यावर कशी अंगठी वगैरे करून सगळ्यांना अंगठी, त्या दिवशी जो कोणी येईल त्याला ते अंगठी दाखवत होते. पण बऱ्याच वेळ आम्ही तेच त्यांना एकसारखं जेवा म्हणून अजिबात तेव्हा जेवत नव्हते. फार कमी झालं होतं जेवण आणि क्षीणही झाले होते. त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की महाराजांनी जेवावं म्हणून. पण तेच न सोडता जेवा वगैरे काय बोललं तरी बोलायचे, आता मी जाणार, जाऊ का रे, जाऊ का म्हटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी जाऊन कोण जा म्हणणार. तर म्हणाल जाऊ का, म्हटलं नाही महाराज वेळ नाही, मी आता जाणार कोण, 3 असे दाखवत बसले होते. बऱ्याच वेळेला त्यांनी दाखवलं, पण जाणार म्हणून जेवलंही नाही जास्ती काय. असंच म्हणाले, अरे मी तुला किती पैसे दिलेत. तर म्हणाले महाराज तुम्ही 1000 रुपये दिलेत, किती पैसे, काय नाही सगळ्यांना विचारलं ते, मलाही नाही, पण किती पैसे दिलेत म्हणून स्वतःहून प्रश्न त्यावेळेला विचारला. त्याचं मला अजूनही हे वाटतंय की त्या दिवसावर मला अजूनपर्यंत किंवा पैशाचा प्रॉब्लेम आला नाही. मोठे काय पैसे नसतील, पण अक्षरशः काही वेळेला अनुभव आताचा हल्लीचाच, गाडी घेतली होती, गाडी घेणार होतो, बुक केली होती, 3-4 महिने लागणार होते, लोनही मिळत नव्हतं कारण घराचं लोन होतं. आणखीन ते काय करायचं, हॉस्पिटलमधून मिळत नव्हतं, दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करायला वेळही नव्हता. आणि 4 महिने सांगितले होते, पण महेश रेड्डी त्यांनी ओळख कुठे काढून हे करून डॉक्टरांना लगेच मिळावी म्हणून त्यांनी इतकं प्रयत्न केले की 1 महिन्यात गाडी आली आणि पैसे भरायला अक्षरशः पैसे नसताना त्यावेळेला ते फिक्स पे कमिशन वगैरे आलं होतं, त्याचे ते थकबाकी द्यायची होती, ते अक्षरशः पैसे येऊन त्याचं ते महाराजांनी अक्षरशः करून ती गाडी त्यांच्याकडून घेतली. तेवढंच काय, आता गेल्या महिन्यात मी जपानला गेलो होतो, जपानमध्ये होतो. आणखीन इकडे अचानक बायकोला 40-42 हजाराची गरज लागली बँकेत. त्यावेळेला तेवढे नव्हते कारण जपानचं तिकीट सुद्धा 2 लाखाचं केलं होतं, कारण ते परत यायला वेळ लागतो. पण ते अक्षरशः 30-40 हजाराची गरज लागली आणि मी तर तिकडे काय करायचं ते विचारत असताना अक्षरशः एक SMS आला. हल्ली बँकेत काही डिपॉझिट झालं, काढले की लगेच SMS वर तुम्ही जर हे केलं तर कळवतात की एकूण 49,000 रुपीज आलेत म्हणून अकाउंटमध्ये, कुठले काय काही माहित नाही. तर ते तिचं काम झालं, सांगायचं म्हणजे काम झालं. मी आल्यावरती बोलली, अरे कसले पैसे, तिकिटाचे एवढेच कसे पाठवले त्याने. म्हटलं नाही, तिकिटाचे तर त्यांनी माझ्याकडे दिलं, इकडे नाही. आणि अक्षरशः आम्ही सॅलरीड माणसं, कुठलं बोनस नाही किंवा हे नाही, असं असताना कुठून ते एरियर्स कसले काय मला अजूनही त्याचं माहित नाही. पण 39,000 रुपये येऊन तिचं काम अक्षरशः महाराजांनी करून घेतलं सारखं. म्हणजे ते त्यावेळेला मला किती पैसे तुला दिलेत त्याचा अजूनही अनुभव येतो की महाराजांनी हजारो काय लाखो करोड दिले, तशातच हे झालं. ते अजूनही ते सांभाळ करून घेतात. पण हे झाल्यावर ऍक्च्युअली महाराजांचा तो तर दिवस गेलाच, कारण नंतर मी परत मुंबईला गेलो, कारण गुरुवार हे झालं आणि ते जवळजवळ 10-12 दिवसांनी परत जेव्हा महाराजांनी जेव्हा महासमाधी घेतली त्यावेळेला रात्री असंच महाराजांची तब्येत बिघडली. तर रात्री सगळ्यांना फोन यायला लागले घरी, पण मी तर हॉस्पिटलमध्ये होतो, पण घरी फोन आले वडिलांनी. ऍक्च्युअली विश्वनाथ मला वाटतं अंधेरीला होता भाऊ, वडील स्वतः माहीमला होते, मी टाटामध्ये परळला होतो. सकाळी 4-4:30ला 4लाच की 3:30ला बाबांनी फोन केला की महाराजांची प्रकृती ठीक नाहीये, आपल्याला जायचं आहे पुण्याला. मी अक्षरशः लगेच एशियाडला आलो. 4:30 मला वाटतं त्यावेळेला 5ची पहिली एशियाड असायची, पण आम्ही तिघं पोहोचेपर्यंत ती एशियाड पूर्ण भरली होती, पहिली जी 5ची आहे. पण त्याही ह्याच्यात एक माणूस येऊन अक्षरशः म्हणजे माझ्याकडे 3 तिकीट आहेत, तुम्हाला हवी आहेत का म्हणून त्यांनी तिकीटं दिली बाबांना. आणि ती अक्षरशः मी, विश्वनाथ, आणखीन बाबा, ते 3 तिकीटं आम्हाला पहिल्याच बसची मिळून आम्ही पुण्यात पोहोचलो. तोपर्यंत महाराजांची तब्येत फारच हे झाली होती. आणि अच्युत जोशी वगैरे तर बोलले होते काय करायचंच नाही, पण पोचल्यावर साहेब परत पालवरकर साहेब होते, म्हणाले करायचं नाही, कसं असंच कसं जाऊ द्यायचं महाराजांना, नाही का आपण काहीतरी केलंच पाहिजे. करून श्रीपाद कर करून अक्षरशः म्हणजे मी होतो, सुधीर जोशी होते, पण सुधीर जोशी ऑर्थोपेडिक असल्यामुळे मेडिसिनचं सगळं मलाच हे करण्यामुळे अक्षरशः मला काही वेळेला वाईट वाटतं की महाराजांना ज्यांना हात सुद्धा लावलेला आवडायचं नाही, त्या ह्यांना मी कार्डियक मसाज वगैरे देऊन जितके काय आमचे मेडिकलचे प्रयत्न होते सगळे करायचा प्रयत्न केला. आणखीन थोड्या वेळाने महाराज हार्ट पल्स बीट आली क्षणापुरती, पण नक्की आली. महाराजांनी डोळे उघडून पाहिलं, आम्हाला वाटलं वा आता हे काहीतरी चांगलं आहे म्हणून. तर तेव्हा सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नव्हतं, प्याले नव्हते.
अक्षरशः 8-9 वाजल्यापासून सगळे कामालाच होते. त्यामुळे ते सगळ्यांनी सांगितलं की नाही, 1 कप चहा तरी पिऊन घ्या म्हणून. तर आम्ही बाजूलाच चहा प्यायला म्हणून गेलो. चहाचा घोट घेतला असेल आणि थोड्या वेळात परत आम्ही आलो तर ऑलरेडी महाराज गेले होते. पण अक्षरशः म्हणजे ते 3 जे म्हणायचे ते अक्षरशः 3 वाजता ते त्यावेळेला जे बोलले होते ते त्यावेळेला हे झालं. अक्षरशः 3 वाजले होते त्यावेळेला. साधारण कोणी घड्याळ वगैरे पाहिलं नाही, पण साधारण 3 वाजल्याचं मला आठवतंय. पण हे त्यावेळेला जे मी 3ला जाणार करून जे बोलले होते ते असेल. पण प्रयत्न केला पण त्यावेळेला काही नव्हतं. आणि आम्ही कोण, परत तोच प्रश्न येतो. अक्षरशः त्या दिवशी पण आम्ही रिपोर्ट्स पाठवले होते, सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. त्या दिवशी सुद्धा ब्लड शुगर नॉर्मल होतं, काउंट्स नॉर्मल होते. म्हणजे काही याच्यात एकही रिपोर्टमध्ये कुठेही काय नॉर्मल नव्हतं. त्या दिवशी पाठवले होते. पण तेच परत होतं की फक्त शिष्यांसाठी, म्हणजे सगळेजण, बाबा पण बोलले, साहेबही बोलले, सगळ्यांनी सांगितलं असं कसं जाऊ द्यावं म्हणून प्रयत्न केला. पण महाराजांच्या ह्याच्यात नव्हतं, आम्ही कोण करणारे असं झालं. आपल्या करिअर मधील काही महत्वाच्या घटना सांगाल का? करिअर तर जे काय हे होतं ते महाराजांच्याच कृपेमुळे जे काय मिळत गेलं. त्यांनी अक्षरशः तुम्ही सांगितल्यासारखं त्यांनीच डायरेक्शन दिलं, त्यांनीच करून घेतलं. शेवटी आम्ही तर फक्त केलं ते, म्हणजे निमित्त मात्र. पण तेच त्यांचा एवढा हे आशीर्वाद होते की जसं मी सांगितलं, मेडिसिन टाटाला, सायन हॉस्पिटलला पोस्ट तर लगेच मिळालीच मेडिसिनची. मेडिसिन झालं. टाटामध्ये मला रेसिडेन्सीची 1-1.5-2 वर्षाची त्यावेळेला वेटिंग पिरियड होते. कारण मी टाटाला, मला डॉक्टर अडवाणी एका मीटिंगमध्ये भेटले होते. कारण मीटिंग, मी दर ठिकाणी मीटिंगला जायचो, प्रेझेंट करायचं. त्यामुळे त्यांना हे होतं की हा काम करणारा मनुष्य आहे म्हणून. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं ये टाटाला, आणखी म्हणाले तू घेऊ. आणि काय झालं, मी टाटाच्या सायन हॉस्पिटलचा जॉब सोडला, म्हणजे रेसिडेन्सी होती ते सोडून दिलं, आणखीन टाटाला आलो. त्याच वेळेला ऍक्च्युली डॉक्टर अडवाणी जे आमचे इन्चार्ज होते ते स्वतः जपानला गेले होते, त्यामुळे ते नव्हते. आणि मी जेव्हा इकडे आलो, बाकीचे जे डॉक्टर म्हणाले अरे 1.5-2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे, तुला कसं घेणार, चान्सच नाही म्हणून. म्हटलं ती नोकरी सोडली हे पण कसं काय. तर अक्षरशः अडवाणी साहेब आले, म्हणाले कोणी, मी सांगितलं होतं तुला हे देणार म्हणून. त्यांनी लगेच ते दिलं, म्हणजे रेसिडेन्सी लगेच मिळाली. त्याच्यानंतर जे प्रोजेक्ट लिहिला तो पाठवला अमेरिकेत ओपिनियनसाठी. त्याच्यात तिकडनंच उलट हे आलं की आम्ही हे करण्यापेक्षा तूच येऊन इकडे कर म्हणून. तेही लगेच जे हे होतं महाराजांनी अक्षरशः, म्हणजे त्याच ह्याच्यात पहिल्याच ह्याच्यात परत आलं की तूच येऊन कर. पण ते डिसेंबर महिना होता, मग फेब्रुवारीमध्ये परत काका महाराज तेव्हा ऑलरेडी याच्यावर होते. काकांना विचारलं, काकांनी तेच म्हटलं, महाराजांनी सांगितलं तुला तर जा, पण परत यायचं म्हणून. महाराजांचे, काकांचे आशीर्वाद घेऊन परत मी तिकडे गेलो. तिकडे सुद्धा हे रिसर्च वगैरे केला. पण त्या ज्या वेळेला रेसिडेन्सी करायचं म्हटलं, नॉर्मली अमेरिकेत रेसिडेन्सी म्हणजे 50-60 ठिकाणी अप्लाय करायला लागते. आणि नुसतं अप्लाय नाही, जाऊन इंटरव्ह्यूज द्यायला लागतात, सगळं काय. तेव्हाही मिळेल याची गॅरंटी नसते. एखाद्याला मिळते, एखाद्याला मिळतही नाही. पण हे काही न करता जेव्हा रेसिडेन्सी, मी कुठेच अप्लाय केलं नाही. मला पिडियाट्रिक करायचं होतं आणि सेंट ज्यूड्स मध्ये पिडियाट्रिक ऑन्कोलॉजी, म्हणजे मेम्फिस म्हणून शहर आहे ज्या ठिकाणी हे सेंट ज्यूड हॉस्पिटल आहे. माझं भाग्य असं की त्यावेळेला 1 सीट खाली होती पिडियाट्रिक्सची. रिझल्ट डिक्लेअर झाले होते, 1 सीट अक्षरशः पिडियाट्रिक्सची ह्याच्यात बाकी होती. लेबॉनर म्हणून ते चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे, ती 1 सीट होती ती. आणि त्याच्यानंतर मी 5 वर्ष होतो तिकडे, एकदाही 1 सीट आहे खाली केव्हा त्या हॉस्पिटलची गेली नाही. पण त्या वर्षी 1 सीट खाली होती, जी तिकडे जाऊन मला रेसिडेन्सी मिळाली आणि त्याच वेळेला फेलोशिपही मिळाली. त्यामुळे महाराजांनी अक्षरशः ते सगळं करून घेतलं. परत आलो टाटात, जेव्हा परत मुंबईत जेव्हा आलो तेव्हा बायकोलाही सांगितलं होतं आणि मलाही 1 महिन्याचा तरी थोडा ब्रेक हवा होता. पण पहिल्या दिवशी जेव्हा गेलो, माझ्या साहेब बरं डॉक्टर अडवाणीच तिकडे होते, म्हणाले 1 महिना काय करणार तू, म्हणाले नाही लगेच व्हायचं जॉईन म्हणून. दुसऱ्या दिवशी जॉईन करायला लावलं. अजूनही मला बायको सांगते. त्याच्यानंतर आम्हाला फॅमिली म्हणून वेकेशन वगैरे घेऊन जायचं, राहूनच द्या, बाहेरही जाता येत नाही. पण ते अक्षरशः 1 दिवसात टाटाला सुद्धा. त्यामुळे महाराजांमुळे अक्षरशः प्रत्येक ठिकाणी मला काही जास्त न करता जॉब्स मिळाले. तेवढंच नाही, महाराजांमुळे सत्कारही झाला. बऱ्याच ठिकाणी आता कॉन्फरन्ससाठी तर पूर्ण भारतभर तर जातोच मी, पण पूर्ण परदेशात सुद्धा बऱ्याच ठिकाणी जायला मिळालं. आणि सगळं महाराजांचेच आशीर्वाद ह्याच्यामुळेच आता होतं. आणि तेवढंच नाही तर पुढे बरंच ज्युनियर असताना माझ्या 8-9 डॉक्टर
वर होते आणि भारतात अजूनही सिनियरिटीचा हे आहे. पण तेवढं असताना सुद्धा मला डिपार्टमेंटचा हेड म्हणजे जी एक काही डॉक्टर अडवाणी सारख्यांची जी पोझिशन होती ती काही जास्ती हे न करता 7-8 जण असताना सुद्धा मला डिपार्टमेंट हेडची जी आता जागा मिळाली, सन्मानही झाले, सगळं महाराजांच्याच मुळे. म्हणजे माझं काही जास्ती हे नसताना सुद्धा महाराजांनी ते सगळं करून घेतलं. एकच दुसरी मेडिसिन मधले एक राहून गेलं मगाशी सांगायचं, पण सांगतो. म्हणजे डॉक्टरचं केवढं काही वेळेला आपल्याला वाटतं की डॉक्टर्स आम्ही काय करतो की आमच्यामुळे पेशंट बरा होतो. काका नेहमी मला सांगतात की डॉक्टरनी अटॅचमेंट न ठेवता काम केलं पाहिजे. काही वेळेला ते असतं हमपणा की आपल्यामुळे पेशंट बरा झाला, पण दुसरंही असतं पेशंट गेल्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला बरंच वाईट वाटतं. पण हे दोन्ही ह्याच्यातून काका नेहमी सांगतात की डॉक्टरने पूर्ण काम करावं, मन लावून करावं, पण त्याचं रिझल्टवर जास्त हे ठेवू नये. पण तशीच एक गोष्ट घडली ती आपल्या स्थानातली बंडू शेटांची. जे बंडू शेट स्वतः बरं नव्हतं, त्यांना हार्ट अटॅक आला होता. पहिल्यांदा हार्ट अटॅकसाठी ऍडमिट केलं, बरे होऊन घरीही गेले, पण ते बरोबर हे झाल्यामुळे ते उलटलं, आणखी परत ऍडमिट करायला लागलं. आणि दुसऱ्यांदा तर त्यांची परत बायपास करायचं, आपलं बायपास नाही पण स्टंटिंग करायचं ठरलं. आणखीन डॉक्टर जगदीश पारेख म्हणून आमचेच ते सगळे टाटा सायन हॉस्पिटलचेच आमचे कलिग सिनियर होते, पण कलिग्स तेच होते. तर त्यांनी करायला खूप आहे म्हणून हॉस्पिटलला तिकडे घेतलं करायला. आणि अनायसे मला सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे मी हॉस्पिटल सोडून त्या दिवशी प्रोसिजरसाठी म्हणून तिकडे जातीने हजर होतो. आणि चालू झाला सुरुवातीला सगळं ठीक, पण अचानक त्यांचा हार्ट अक्षरशः थांबला म्हणजे सरळ स्ट्रेट लाईन आली. आणखीन ते जगदीश पारेख म्हणजे डॉक्टर, त्यांना महाराजांबद्दल बरंच माहिती, कारण ते डॉक्टर दामलेंचे कलिग. डॉक्टर दामले येतात, आणखीन महाराज आहेत, त्यामुळे त्यांना फार त्यांचं माहिती होतं. पण ते एवढे स्वतः घाबरले आणि मला बोलले, अरे त्यांचा तर हार्ट आता पूर्ण फ्लॅट लाईन झाली, ते तर गेलं, तुझ्या महाराजांना विचार काय करायचं ते. आणि आम्ही काकांना फोन लावला मात्र, आणि फोन लावला आणि सांगितलं की बंडू शेठचं तर असं झालंय. आहेत म्हणाले, काही होत नाही, त्याला वेळ आहे, त्याला आणखीन काही होत नाही, तर सगळे प्रयत्न करा म्हणा. आणि अक्षरशः म्हणजे जेव्हा मी फक्त सांगितलं त्यांना की नाही, काकांनी सांगितलं तुम्ही सगळे प्रयत्न करा, काही नाही, मग त्यांनी चालू केलं. म्हणजे अक्षरशः व्हेंटिलेटर ट्यूब टाकून, व्हेंटिलेटर म्हणजे मशीन असतं, त्यांनी त्यांचं लंग्स चालवले. आम्ही बलून म्हणजे फुगा असतो, तो फुगा वर खाली हवा काढून हे करून त्यांचा हार्ट चालवला. म्हणजे अक्षरशः बलून टाकून त्यांचा हार्ट चालवलाय. आणखीन कितीतरी वेळ त्यांची फ्लॅट लाईन होती, पण नंतर ती हे आले आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्ष ते इकडे होते. पण महाराजांचं अक्षरशः त्यावेळेला डॉक्टर्स आम्ही काय आहोत ते त्या अशा ह्याच्यातून आम्हाला समजलं. आणि त्याचमुळे जमिनीवर पाय ठेवायची आम्हाला सवय लागली, कारण मरण आणखीन बरे होणारे पेशंट एवढे जवळून पाहिलेत की थोड्या वेळाने वाटतं की आपल्या ह्याच्यात काहीच हे नाही, आणखीन करता करवणारा कोण दुसरा. आपल्या अमेरिकेतील वास्तव्यामधल्या काही आठवणी सांगाल? अमेरिकेला मी जानेवारी 1990 मध्ये फेब्रुवारी 1990 मध्ये गेलो. पण महाराजांनी सांगितलं परमिशन घेऊन, म्हणजे अगोदर दिगंबरदास महाराज काका महाराजांना सांगून घेतलं. आणखीन मग यांना विचारूनच मग तयारी चालू केली होती. आणखीन जायच्या फक्त 1-2 दिवस अगोदर नमस्कार करायला म्हणून परत मी स्थानात आलो. आणखीन देताना मनात होतं की आपण जातोय, पण ते ध्यान करायला आसन नव्हतं त्यावेळेला, आणि ध्यान करायला आसन मिळावं म्हणून मनात आलं होतं. आणि तसंच आलो मी इकडे स्थानात आलो, नमस्कार केला, सगळ्या बाबा महाराजांच्या देवळात वगैरेचा नमस्कार केला. काका महाराज बसले होते, त्यांना नमस्कार केला आणि मी काही सांगितलं नव्हतं त्यांना. पण काका महाराजांनी आसन आणायला लावलं आणि अक्षरशः आसन मला म्हणाले, हे घेऊन जा आणि आत्ताच्या आत्ता जा, कारण तुला बरंच काय करायचंय, काम बॅग वगैरे हे करायची असेल. म्हणजे प्रसाद आहे, नॉर्मली काका प्रसाद वगैरे घेऊन जा, पण त्यावेळेला प्रसाद म्हणजे महाप्रसादच दिला. तुम्हाला ध्यान करायचं असं काही हे न करता त्यांनी मला स्वतःहून दिलं, जे मी घेऊन गेलो अमेरिकेत. सुरुवातीला करायचं, आता ते ऍक्च्युली कमी झालंय, काय महाराजांचे आशीर्वाद हवेत परत चालू करायला. पण अक्षरशः न सांगता हे मिळालं. तसंच अमेरिकेत असताना विसा लागतो. मी परत भारतात येणार होतो, त्यामुळे विसा चेंज वगैरे करण्याचं, ग्रीन कार्ड मिळवण्याचे अशिबात प्रयत्नही नाही केला आणि मनातच नव्हतं. त्यामुळे मी जेवन विसा तो दरवर्षी एक्सटेंड करायला लागतो आपल्याला, स्टुडंट विसा असतो तो 1 वर्ष केला, पाठवला होता. पण ते जे विसाचं ऑफिस आहे ते बदललं होतं, ते दुसऱ्या शहरात गेलं होतं आणि तो पेपर परत आले होते. आणखीन मी काही न करता तसेच ठेवले. आणखीन नंतर मला हे केलं होतं की विसाचे तुमचे पेपर नाही.
वडिलांना सांगितलं तर वडिलांनी तेव्हा काकांशी बोलून हे केलं असेल, पण मला सांगितलं की काकांनी सांगितलंय की लॉयरशी आपले पैसे देणे आहेत ते देऊन टाकायचे, ते हे करा म्हणून तुम्ही. पण आपलं हे ना की माझे सगळे पेपर बरोबर आहेत, काहीच नाहीये प्रॉब्लेम, ते विसा त्यांचे ह्याच्यामुळे स्टॅम्प नाहीये. ते म्हटलं नाही, मी कशाला लॉयरचे पैसे द्यायचे ना, आपण स्वतः करूया. पण तेवढ्या ह्याच्यात मला अक्षरशः डिपोर्टेशनचे पेपर आले की तुमचा विसा स्टॅम्प नसल्यामुळे 15 दिवसात अमेरिका सोडून द्या. की मग तो पेपर आल्यावर मग एकदम हे झालं. परत काकांना फोन केला. मी तेव्हा प्रथम स्वतः केला, कारण त्याच्या अगोदर बाबांनी बोलले होते. पण काकांना फोन केला, काकांनी परत तेच सांगितलं, अरे काही नाही, ते पैसे देणे आहेत, पैसे ते देऊन टाकायचे. म्हणजे अक्षरशः ते लेटर जे विसा ऑफिसला लिहायला लागतं ते पूर्ण लेटर मी लिहिलं. पण त्याच्या खाली कारण सगळ्यांनी तिकडच्यांनी सांगितलं की तू लॉयर तर्फे नाही गेलं तर काम होणार नाही, तुला जायला लागेल. तर अक्षरशः ते अगोदर करायचं काम मी शेवटी ते स्वतः लेटर लिहिलं. मी लिहिलेलं लेटर फक्त लॉयरने खाली स्टॅम्प आणि सही घेतली. $1,200 त्यावेळेला $1,200 त्यांनी घेतले ते लेटर त्याचं नाव घालून पाठवण्यासाठी. पण ते गेलं आणि लगेच आलं ते, म्हणजे काय प्रॉब्लेम नव्हताच खरा, ते फक्त पण ते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे लॉयरचे पैशाचे देणे होते ते द्यावे लागले मला. पण हे सुरुवातीला ऐकलं असतं तर बरं झालं असतं वाटायला लागलं मला. हे झालं. मग परत शिक्षण चालू होतं. आणखी चालू असताना बरेच ते मेडिसिन झालं, आपलं पिडॅट्रिक्स झालं. पिडॅट्रिक्स नंतर अगोदर रिसर्च केला, 3 वर्ष रिसर्च केला. मग पिडॅट्रिक्स झालं. पिडॅट्रिक्स नंतर पिडॅट्रिक कॅन्सरमध्ये हे केलं आणि ती फेलोशिप संपत आली होती. पण संपत येत असताना 2 हे झालं. एक तर सेंट ज्यूड मध्ये कन्सल्टंटचे जॉब अवेलेबल होते आणि ते आमचं अगोदरचं काम वगैरे बघून इनडायरेक्टली ते हिंट देत होते की तुम्ही राहिले तर तुम्हाला इकडे जॉब देऊ आम्ही, आणि ते विसा वगैरे ते कन्वर्ट करून घ्यायचे. ते एक होते. आणि पण त्यांना मी सांगितलं की मला राहायचं नाही, मी परत भारतात जाणार. म्हणाले बरं भारतात जाणार तर जा, पण ऍटलिस्ट कन्सल्टिंग नाही तर ऍटलिस्ट फेलोशिप, ब्रेन ट्युमर म्हणजे डोक्याच्या मेंदूचे जे कॅन्सर असतात त्याच्यावर अजूनही फार कमी काम होते. तर ते म्हणाले ह्या ह्याच्यात तू पुढे हे कर, कारण भारतात तर काहीच नाहीये त्याच्याबद्दल, तू फेलोशिप करून जा. तर माझ्या मनात विचार होता काय करायचं आता. ऑलरेडी 7-7.5 वर्ष झाली होती त्यावेळेला. बाबाही एकसारखे लागले होते परत ये म्हणून. आणखीन मग असेच डिसेंबर-जानेवारी मध्ये काका तेव्हा अमेरिकेत आले होते आणि नॉर्थ कॅरोलिना म्हणून, मी मेम्फिसला होतो, नॉर्थ कॅरोलिनाला काका होते आणि सगळेच काका आणि सगळेच आले होते ते. मी स्वतः मग इकडनं तिकडे नॉर्थ कॅरोलिनाला गेलो. आणखीन आम्ही बागेत असे फिरत होतो. एका बागेत सकाळी त्यावेळेला बराच मोठा स्नो स्टॉर्म वगैरे झाला होता, झाडं पडली होती, सगळंच काय ते बाग म्हणजे कोणीच नव्हतं तिकडे. ते लोक हसत असतील आम्हाला, कारण आम्हीच फक्त चालत होतो आणि कोणी त्यावेळेला कोणीही नव्हतं त्या ठिकाणी. तर महाराज पुढे होते, आणखीन आम्ही मागून एक स्टेप मागे आम्ही होतो, विकास साहेब होता, आम्ही होतो. चालता चालता असेच मध्ये थांबले, उलटे फिरले आणि मला म्हणाले की आता झालं ते पुष्कळ झालं, फेलोशिप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी परत मुंबईला यायचं, आता वाढवायचं नाही. म्हणजे काही न विचारता माझा जो डिसिजन मला जो घेता येत नव्हता, बायकोकडे बोललो नव्हतो की काय करायचं म्हणून, पण महाराजांनी तो डिसिजन अक्षरशः 1 मिनिटात मला सांगितलं की नाही, झाल्या दुसऱ्या दिवशी भारतात यायचं. म्हटलं ठीक आहे महाराज, येईन बोलले. परत असे चालले. परत 1-2 राऊंड झाल्यावर परत थांबले आणि फिरले. म्हणाले येईन म्हणतोयस तू, पण त्रास होणारच तुला भारतात, सगळं हे सोडून यायला त्रास होईल तुला, येणार का तू? म्हटलं महाराजांना, म्हटलं तुम्ही सांगता तर नक्कीच येणार, असल्यावर कसला त्रास. आणि अक्षरशः मी भारतात परत आलो. पण आल्या म्हटल्यासारखं पहिल्या दिवशी जॉब मिळाला, पण बाकीचं पुढचं तेवढं सोपं नव्हतं. कारण टाटा हॉस्पिटलमध्ये जो जॉब होता त्याचा पगार अक्षरशः माझ्या दिवसाच्या पगारापेक्षा कमी होता. म्हणजे अमेरिकेतल्या दिवसाच्या पगारापेक्षा कमी होता. मुलं होती 2, नुकतीच ते शाळेत वगैरे, पण ते घरही नवीन तसं करत होतं. पण ते झालं. पैसे तर जाऊ दे, पैशाचं केव्हा हे नव्हतंच. पण दुसरं म्हणजे जे आपल्याला टायटल असते, म्हणजे अमेरिकेत असताना मला सेंट ज्यूड सारख्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणूनची जॉब मिळत होती. ती सोडून मी इकडे आलो तर मला अक्षरशः त्यांनी लेक्चररची पोझिशन दिली. म्हणजे जी एमडी झालेल्या नुकत्या झाल्या जी देतात, आणि माझी तर 10 वर्ष, एमडी झाल्यावर 10 वर्ष झाली होती जवळजवळ. पण त्यांनी मला लेक्चररची पोस्ट दिली त्यावेळेला. पण ती मी काही हे न करता लेक्चररची पोस्ट घेतली. आणि पोस्ट घेण्यापेक्षा ते तर झालंच, लेक्चरर वगैरे ठीक आहे, पण त्याच्याहून जास्त आमच्याकडे बरीच कॅन्सरच्या मुलांना ट्रीट करतो. आणि कॅन्सरची जी मुलं असतात, एस्पेशली ब्लड कॅन्सरची, त्यांना फार औषधं वगैरे भारीतली द्यायला लागतात, पैसे पुष्कळ लागतात. 3-4-5 लाख रुपयाचा खर्च आहे त्याला.
पण भारतात आमच्या टाटासारख्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणून पैसे मिळतात, बरेच ट्रस्ट आहेत, गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर फंड आहे, बऱ्याच ठिकाणून पैसे मिळतात, पण ते यायला वेळ लागतो आणि पहिल्या 3-4 महिन्यात खर्च पुष्कळ असतो. तर त्या खर्चामध्ये बरेच जण कर्ज काढून वगैरे खर्च करतात, पण ते पैसे आल्यावर त्यांना मिळावे म्हणून मीच रेकमेंड करायचो की यांना पैसे द्या म्हणून. तर अक्षरशः भर मीटिंगमध्ये मला आमच्या डायरेक्टरनी सरळ सांगितलं की काही माणसं इकडे बघून अक्षरशः की चोर आहेत, आम्हाला माहिती आहेत, ते पेशंटला हे करून त्याच्यातले कट्स घेतात आणि म्हणून हे करतात, तर हे करतातच. आणि बरेचशा जणांचे अकाउंट्स असायचे, ते आतलीच माणसं, फार्मसीतली माणसं, त्यांना माहिती असायचं कुणाच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत. ते अक्षरशः खोटी प्रिस्क्रिप्शन लिहून 50-50, 60-60 हजाराची औषधं काढून घ्यायची. तर ते सुद्धा त्यांनी माझ्यावर आज मीटिंगमध्ये भर टाकला की काही मला माहिती आहे कोण चोर आहे, ते माझ्या मागे त्यांनी सेक्युरिटी लावली होती त्यावेळेला. पण एवढा त्रास होणार हे महाराजांनी सांगितलेलं अक्षरशः म्हणजे सगळ्याच बाजूने त्रास म्हणजे करून घेतला. पण मी तेच त्यावेळेलाही म्हणायचो की मी जे टाटामध्ये आले सगळ्यांनी मला सांगितलं, त्यावेळेला बरेचसे आमचे डॉक्टर सोडून प्रायव्हेट जॉईन केलं होतं, मलाही बऱ्याच ठिकाणून फिलर देत होते की यावं म्हणून. पण मी तेच म्हटलं की जर प्रायव्हेट करायचं असतं अमेरिकेतच राहिलं असतं. मी आलो इकडे ट्रीटमेंट ज्या पेशंटना द्यायला, ते प्रायव्हेटमध्ये येऊ शकत नाही म्हटलं, त्यामुळे टाटा सोडून मी कुठे जाणार नाही, काय व्हायचं ते बघून घेणारे आहेत म्हटलं. मॅडमने बघून किंवा बोलून मला काही त्याच्यात फरक नाही पडत. पण एवढं सगळं झाल्यावर हळूहळू ते सगळं बदललं आणि ह्याच मॅडमने ज्याने मला भर याच्यात चोर म्हटलं होतं, त्यांनी सोडताना अक्षरशः मला 11 माळी सांगून गेलं की मला खरंच अभिमान आहे की मी तुला इकडे घेतलं. पण त्याच्यानंतर टायटल सुद्धा बदललं. अक्षरशः 2-3 वर्षात मी लेक्चरवरून डायरेक्ट प्रोफेसर झालो आणि जे मला मिळायचं होतं ते अक्षरशः, पण सुरुवातीला अक्षरशः महाराजांनी सांगितल्यासारखे शब्द खरे करून घेतले की भरपूर कष्ट दिले. आणखीन मात्र महाराजांचे आशीर्वाद ते की जे निघालं त्यावेळेला अक्षरशः 2 महिन्यात 2-2.5 वर्षात प्रोफेसर पण झालो आणि नंतर आता हेड ऑफ द डिपार्टमेंटही झालो. ते सगळं महाराजांचीच कृपा. आपण BKL वालावलकर हॉस्पिटलमध्ये येऊन गरिबांची सेवा करावी ही महाराजांचीच इच्छा होती. आपण तिथे केव्हापासून येऊन काम करू लागले? मी त्यावेळेला अमेरिकेत होतो आणि सुरुवातीला तर ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनीचे वगैरे ते भूमिपूजनचे वडिलांनी पेपरमध्ये आलेले कटिंग पाठवले होते, तेव्हा पहिल्यांदा समजलं की इकडे हॉस्पिटल आपण हे करतोय म्हणून. पण अनायसे असं झालं की मार्च महिन्यात जेव्हा हॉस्पिटलचं उद्घाटन होतं त्यावेळेला अनायसे मी काही मला माहित नव्हतं, कोणी सांगितलंही नव्हतं की उद्घाटन आहे वगैरे. पण अक्षरशः मी त्यावेळेला भारतात आलो होतो भेटीसाठी आणि मी इकडे उद्घाटनाला जाऊ शकलो की पहिलं हे होतं की उद्घाटनाला मी अक्षरशः महाराजांनी बोलवून पोचून घेतलं, त्यावेळेला मी होतो. परत मग अमेरिकेला गेलो. पण अमेरिकेतून आलो जेव्हा 1997 मध्ये, त्यावेळेला काका महाराज डेरवणलाच होते आणि मी आणि बाबाही आले होते. त्यावेळेला म्हणाले काकांना भेटायला म्हणून आम्ही आलो डेरवणला, पाहिलं वगैरे हॉस्पिटल आणि सगळं झाल्यावर काका म्हणाले असं तू दर महिन्याला इकडे यायचं. आणि मी तर हॉस्पिटल पाहिलंही होतं त्यावेळेला. अक्षरशः CT स्कॅन पॅथॉलॉजीच्या ठिकाणी 4-5 लोक मी पाहिली. या बाजूला तर पेशंट मध्ये मला आठवत नाही एक पेशंट होता की एकही नव्हता, म्हणजे काही वर्दळ काहीच नव्हतं, जवळजवळ फार कमी हे होते. आणखीन आलो होतो अमेरिकेतून, टाटामध्ये होतो जिकडे श्वास घ्यायला वेळ नाही, त्यावेळेला सुद्धा तेच होतं. तर म्हटलं इकडून करणार काय आपण. तर मनात विचार आला मात्र की काय करायचं. महाराजांनी तर सांगितलं यायचं, पण बाबा होते त्यावेळेला आणि बाबांनी परत काही न विचारता मला त्यावेळेला तेच सांगून बोललेत की दिगंबरदास महाराजांनी त्यावेळेला सांगून ठेवलंय की इकडे मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल होणार आणि तुला यायला पाहिजे, तुला यायला लागणार, म्हणून तू जात जा. यायला लागणार वगैरे नाही बोलले, तू जात जा, तिकडे पुष्कळ काम होणार आहे. आणि त्यावेळेला मग काही नव्हतं, म्हणजे काकाने सांगितलं म्हटलं प्रश्नच नव्हता. पण मग दर महिन्याला यायला लागलो आम्ही आणि आता जवळजवळ 15 वर्ष झाली. मला वाटतं 1-2 वेळेला मी अमेरिकेत जेव्हा असताना मी पोहोचलो नाही तिकडे, पण 15 वर्ष कंटिन्युअसली, काही वेळेला 2, पण बऱ्याच वेळेला एकदा तरी दर महिन्यातून आम्ही तिकडे जात चाललो. तर सुरुवातीच्या वेळेला तर म्हटल्यासारखं एवढे पेशंट नव्हते, काही नव्हतं. पण त्यावेळेला मला वाटतं आता की महाराजांनी
दिगंबरदास महाराजांनी पहिल्या ह्याच्यात मला पिडियाट्रिक्स कर म्हणून सांगता आलं असतं, त्यांनी मला मेडिसिन करून पिडियाट्रिक्स का करायला लावलं ते त्यावेळेला समजलं. कारण त्यावेळेला सगळंच बरंचसं हॉस्पिटलचं काम मुंबई ऑफिसमधून व्हायचं. त्या लोकांच्या ऍडव्हर्टाइजमेंट करण्यापासून इंटरव्ह्यू घेण्यापासून अक्षरशः म्हणजे डॉक्टरच नाहीत. मी काल ऐकलंच गोडबोले साहेब बोलले, अक्षरशः सगळ्याच इंटरव्ह्यू नर्सेसच्या वॉर्डवाईज वगैरे नाही पण नर्सेस डॉक्टर्स टेक्निशियन सगळे इंटरव्ह्यूज आम्ही मुंबई ऑफिसमधून करायचो. त्यावेळेला बरंच हे झालं. आणि तेवढंच नाही, खरेदी पण सगळी मुंबईतून व्हायची. म्हणजे साध्या खेळ्यापासून खॉटीपासून आम्ही व्हेंटिलेटर्स स्कोप्स पासून म्हणजे लहानातल्या लहान आणि महागातली महाग वस्तू सगळ्या मुंबईतून. पण त्यावेळेला जे बॅकग्राऊंड होतं ते आमचं नॉलेज मेडिसिन पिडियाट्रिक्स ते बरंच कामाला आलं. आणि हळूहळू करून फक्त मेडिसिन आणि पिडियाट्रिक्स नाही तर हळूहळू बरीचशी नवीन डिपार्टमेंट्स आम्ही हळूहळू चालू केली त्यावेळेला. आणि ते एक मला सांगावं वाटतं म्हणजे मेडिसिन पिडियाट्रिक्स सर्जरी तर कॉमन डिपार्टमेंटचे सगळ्यांना पाहिजे असतात, पण एक डिपार्टमेंट जे मला वाटलं की त्यावेळेला आणि चालू करावं असं जे कॉमन नाही ते कम्युनिटी मेडिसिन म्हणून जे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन किंवा त्याला आपण कम्युनिटी मेडिसिन म्हणतो. म्हणजे जे गावात जाऊन किंवा लोकवस्तीत जाऊन आपण जे करतो ते काम. आणि ते डॉक्टर गौरवी मिश्रा म्हणून त्यावेळेला आल्या होत्या, त्यांचं तिकडेच चिपळूणला होते ते राहायला, त्या माझ्या सायन हॉस्पिटलच्याच होत्या. त्या आले, पण ते आले ते थोडे सिनियर असल्यामुळे त्यांनी पैसे जास्त मागितले. त्यावेळेला सुरुवातीला आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे घेताना सगळ्यांनी म्हटलं अरे याची काय गरज आहे, गरज नाही, करूया नको. म्हटलं नाही हे पाहिजे म्हणून, कारण पूर्ण काम पुढचं बरंचसं कम्युनिटी मधलंच होतं. पण ते आम्ही गौरवी मिश्राला आम्ही घेतला त्यावेळेला कम्युनिटी मेडिसिन म्हणून. आणि तिनेही बरंच काम केलं कम्युनिटीमध्ये जाऊन. हळूहळू ते काम वाढत गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंतर नवऱ्याची बदली तिच्या मुंबईत झाल्यामुळे ती मुंबईत आली आणि टाटा हॉस्पिटल मध्ये जॉईन झाली. आणि ते काल ऐकलं तुम्ही डॉक्टर शास्त्री म्हणून जे आमचे कम्युनिटी ऑन्कोलॉजीचे जे चीफ आहेत त्यांच्याकडे कामाला होती. आणि जेव्हा शास्त्रीनं ह्या असा प्रोजेक्ट करायचा होता कम्युनिटी बेस, त्यावेळेला कुठे काय करायचं त्यावेळेला तिने काम केल्यामुळे ती जर नसती तिकडे मला नाही वाटत तिने किंवा सांगितलं असतं किंवा तिला माहिती असतं वालरकर हॉस्पिटल, पण ती तिकडे होती त्यामुळे तिला त्या स्थानाचं माहिती होतं, आपलं कॅन्सरचं कामही माहिती होतं. त्यामुळे तिनेच डॉक्टर शास्त्रीनं सांगितलं की हे असं स्थान आहे, इकडे जा तुम्ही, आवडेल तुम्हाला. तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन 2-3 ठिकाणी जाऊन मग ते आपल्या टाटाला आपल्या डेरवण हॉस्पिटलला आले. पण एकदा त्यांनी येऊन तिकडचं सगळं पाहिलं, ते सगळं बघून त्यांनी कुठलाही संकोच न ठेवता किंवा विलंब न करता टाटा हॉस्पिटलचा रुरल टाटा मेमोरियल सेंटरचं रुरल आउटरीच प्रोग्राम म्हणजे गावामध्ये जाऊन जे काम करायचं त्याच्यासाठी त्यांनी वालरकर हॉस्पिटलची निवड केली. आणि ते नंतर तर तुम्ही ऐकलंच काल यांच्यावर 2003 साली ते आपलं टाटा मेमोरियल सेंटर आणि वालरकर हॉस्पिटलचा जो मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जो साईन झाला त्याच्यानंतर पुढे तर अक्षरशः म्हणजे फारच महाराजांचेच बोलते, बाकी कोण काय हे करणार. पण हळूहळू ते काम वाढत गेलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा कॅन्सर सगळ्या ठिकाणी असतं, असं नाही की भारतात कॅन्सर नाहीये किंवा गावात नसतं, सगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असतं. पण त्याचं अवेअरनेस फार कमी होतं. बरीच लोक लहान मुलं तर ताप येतात जातात त्यांना म्हणतात ताप आला आणि गेलं, पण बरेचशा जणांना यांना ब्लड कॅन्सर असतो, त्यांचं रक्तच किंवा तपासत नसल्यामुळे किंवा काही तपास दुसरे करत नाही त्यामुळे ते समजतही नाही की यांना कॅन्सर होतं. ते हळूहळू अवेअरनेस वाढत गेलं लोकांमध्ये. आणि सुरुवातीला तर मी जायचो तेव्हा अक्षरशः मी सुरुवातीला जायचो 4-8 पेशंट बघायचो आम्ही. त्यावेळेला बरंचसं हॉस्पिटलचं बाकीचंही काम करायचो, कुठे काय हवंय काय हवंय ते सगळे राऊंड घ्यायचो, नॉन कॅन्सरचे पेशंट बघायचो. पण तेवढंच नाही तर मी कालही त्यांना म्हटलं हॉस्पिटलचं काम संपलं ते डोंगरात जाऊन आम्ही करवंदही खाल्लेत, जांभूळही खाल्लेत आणि काजूही खाल्लेत, धरणावर गेलो म्हणजे सगळं बाकीचंही केलं. एवढं टाइम असायचा. पण हळूहळू कॅन्सरचं काम वाढत गेलं. 4चे 8, 8चे 10, 40, 80 पेशंट असे वाढत गेले. हल्ली तर अक्षरशः ओपीडी आपली 100-150, 130 पेशंटची असते आणि इनपेशंट म्हणजे ऍडमिटेड सुद्धा 80-90 असतात. म्हणजे अक्षरशः 200च्या वर पेशंट हल्ली टाटामध्ये आपले कॅन्सरचे पेशंट वालरकर हॉस्पिटलला असतात. आणि अक्षरशः टाटासारखी तिकडे आता स्थिती झाली आहे. कारण टाटामध्ये तुम्ही याल तर अर्धा वेळ बाहेर भांडणं असतात, माझा नंबर पहिला की तुझा, ते आता तिकडे चालू झालं. म्हणजे एवढी भांडणं असतात, मी पहिला तू पहिला करून अक्षरशः म्हणजे टाटाचंच रेप्लिका आता आपलं हॉस्पिटल झालं म्हणायला हरकत नाही. कारण तेवढेच पेशंट आणि जसे टाटाला सुद्धा पूर्ण भारतातले पेशंट येतात. सध्या तिकडे बरेचसे पेशंट पुणे, सातारा,
कोल्हापूर, गोवापासूनचे सावंतवाडी इकडनं सगळे पेशंट येतात आणि अक्षरशः मला तर वाटतंय की पुढे महाराजांनीच सांगितलंय, महाराज नेहमी आम्ही आता अक्षरशः आम्ही सगळे डॉक्टर म्हणा, अक्षरशः आम्हाला काल ते म्हटल्यासारखं गोपाळाची आणखीन कृष्णाची गोष्ट, आम्ही सगळे बांबू लिहून उभे आहोत आणि आम्हाला वाटतं की आमच्या काठीमुळे तो डोंगर उभा आहे, पण करता करणारे महाराजच आहेत. कारण एक दिवस नाही गेला की त्या महाराजांनी फोन करून नाही विचारलंय की चौकशी केली नाही. भारतात असो परदेशात असो दिवस रात्र म्हणजे गोडबोले आहेतच इकडे साक्ष द्यायला, पण अक्षरशः एवढ्या बारकाईने लक्ष ठेवून ते हे करतात. कारण नाही तर मुश्किलच आहे. म्हणजे मला नेहमी काही वेळेला वाटायचं की सगळं इन्स्ट्रुमेंटेशन तर साहेब घेतायत, सगळं करतायत, पण करणारं कोण आहे तिकडे? म्हणजे माणसं मिळणं एवढं मुश्किल व्हायचं की काही वेळेला वाटायचं की हे करणार काय. म्हणजे रेडिओथेरपीचं मशीन आल्यावर सुद्धा काल तुम्ही ऐकलं माणसं मिळेनात. म्हणजे मशीन होतं, सगळं होतं, पेशंट होते, पण माणसं नाही. ती मिळणं काय. पण महाराजांनी एकदा मी सांगितलं, गोडबोले साहेबांनी सांगितल्यासारखं ओरडून सांगितलं ते काम झालं नाही असं झालं नाही. आणि महाराजांच्या कृपेने आता माणसंही मिळत गेली, आणखीन कामही चालू आहे, आणखीन बरंच काम पुढे होण्यासारखं आहे. कारण नेहमी मी जे अमेरिकेत जे सेंट ज्यूड म्हणून सांगितलं, हे हॉस्पिटल एका तिकडच्या म्हणजे जो एंटरटेनमेंट इंडस्ट्री, इकडे जसा मेहमूद होता एकेकाळी की दर पिक्चर मध्ये तो असायचा, हिरो नव्हता पण दर पिक्चर मध्ये त्याला हिरो एवढेच पैसे मिळायचे. तसेच एक डॅनी थॉमस म्हणून तिकडे होते गृहस्थ, फिल्म इंडस्ट्री मधले, हॉलिवूड मधले होते ते, आणि त्यांनी एक दिवशी त्यांची पण परिस्थिती फार खराब झाली होती आणि चालता चालता सेंट ज्यूड म्हणजे तो सेंट जी लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांना वाचवणाऱ्याचा सेंट म्हणतात, तर त्यांनी त्यांच्यासमोर प्रार्थना केली की माझ्या कुटुंबाला वाचव. त्यांना यंग नुकताच मुलगा झाला होता, घरी खिशात एक पैसा नव्हता, तर म्हणाले माझ्या कुटुंबाचं रक्षण कर, मी काहीतरी तुझ्यासाठी करेन. तर तेव्हाच त्याच्यानंतर अक्षरशः त्यांना करोडो डॉलर, लाखो डॉलर मिळत गेले. पण ते त्यांनी जेव्हा करायचं ठरवलं तर कुठे करायचं, कारण हॉलिवूड मधले होते, त्यामुळे सगळ्यांनी त्यांना सांगितलं की कॅलिफोर्नियामध्ये करा, कारण तिकडे इंडस्ट्री आहे, तुम्हाला सपोर्ट करेल. काही जणांनी सांगितलं न्यूयॉर्क मध्ये करा, पुष्कळ पैसा आहे. पण त्यांनी ते न करता अमेरिकेतलं सेंटर जे आहे त्या मॅपवर मेम्फिस म्हणून, मेम्फिस म्हणजे अक्षरशः गरीब हे आहे. मी जेव्हा मेम्फिसला जाणार म्हटलं, सिन्सिनाटी सारख्या शहरातून सगळे हसले होते मला की काय करायला चाललं, पण एकदम गरीब त्या स्टेट आहे ते. पण तिकडे का काढलं त्यांनी की सेंटरला आहे, सगळ्या ठिकाणी मुलांना यायला बरं पडेल म्हणून काढलं. आणि तेच ते बोलले की चांगलं असेल तर कुठूनही येतील मुलं, तर मी इकडे काढणार. तेवढंच नाही तर तिकडे मेयो क्लिनिक नावाचं जग प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. मेयो क्लिनिक म्हणजे आता अमेरिकेतलं एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल म्हणजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आहे. हे मेयो क्लिनिक रॉचेस्टर म्हणून एक शहरात आहे, जिकडे 2-2, 4-4 फूट स्नो पडतो, कोणी राहायला तिकडे मागत नाही. अशा ठिकाणी मेयो क्लिनिक त्या डॉक्टरनी जेव्हा चालू केलं तेच ते म्हणाले, जर माझं काम चांगलं असेल, हॉस्पिटल चांगलं असेल, तर लोक कुठूनही येतील, आणखीन पेशंट मिळत जातील. आणि भारतातलं सुद्धा सीएमसी वेल्लोर म्हणून जे स्थान आहे, वेल्लोर मध्ये अक्षरशः गावात आहे, पण ते अक्षरशः एका बाईने ते चालू केलं होतं मिशनरीच्या ह्याने. पण आज ते भारतातले काय परदेशातूनही पेशंट तिकडे येतात. तेच मला वाटतं आपल्या डेरवणचंही काम चांगलं झालं, काम करत राहिलं, नक्की पेशंट पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर जगातून येतील. आणि पुढे महाराजांचे शब्द ते खरे ठरावेत, हीच आमच्याकडून सेवा करून घ्यावी असं वाटतं. तर बरंच हॉस्पिटलचं त्याच्यानंतर आम्ही तर जातोच तिकडे, पण तिकडचे जे डॉक्टर नेताजी आहेत, सुवर्ण पाटील आहेत, गोडबोले सारखे, हे जे कंटिन्युअस जे काम तिकडे राहून करतायत, त्यांच्यामुळे बरंच हॉस्पिटलला स्टेबिलिटी आली. आणि नंतर महाराजांचे आशीर्वाद तर आहेतच, काकांचे अहोरात्र प्रयत्न आहेत, त्यामुळे ते आता चालतंय. कारण नेहमी काका हे विचारायचे, आमची परीक्षा घ्यायला असेल पण काका नेहमी विचारायचे, अरे हॉस्पिटल चालेल ना, लोक येतील ना. आम्ही हो म्हणायचो, पण त्यांना माहितीच असेल ते वरून आम्ही मनातून वाटत, अरे इकडे डॉक्टर्स मिळत नाही, काय होईल पुढे, काय होणार. पण विश्वास होता की महाराजांनी सांगितलं म्हणजे तिकडे होणार. पण कोणतरी पाठीराखा असल्याशिवाय ते होणं मुश्किल होतं, आणि ते आता करून घेते. तर आता तर आम्ही जातो, म्हणजे लोकल डॉक्टर आता आहेत, मुंबईतून जातात डॉक्टर सुनील नाडकर्णी, हे तर सगळ्यात महत्वाचे डॉक्टर म्हणण्यासारखे. कारण अक्षरशः आम्ही महिन्यातून एकदा जातो, हे तर अक्षरशः आठवड्यातून एकदा, आणि त्यांना धक्का देऊन बाहेर काढल्याशिवाय ते तिकडनं निघत नाहीत. आणि तेच नाही, त्यांच्यामुळे पुण्यातलेही बरेच डॉक्टर आता यायला लागले. मुंबईतून यायचेच अगोदर, पण मुंबईतून येतात त्याच्याहून जास्त आता पुण्याहून डॉक्टर यायला लागले. आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल तुम्ही ऐकलं असेल गोडबोले साहेब बोलले, परदेशातून आता डॉक्टर येतात, युकेतून येत आहेत, स्पेनहून येत आहेत, शेकोस्लोवेकियातून आले आहेत, अमेरिकेतून आले आहेत. मला तेच नवल वाटतंय, आणखीन हे वाटतंय की महाराजांचं तिकडच्या त्या जे लोक राहतात त्यांच्यावर केवढं प्रेम असेल महाराजांचं, की जे मुंबईत काय जगातल्या हे डॉक्टर हे साधे डॉक्टर नाहीत, सगळे नावाजलेले डॉक्टर आहेत ज्यांची मुंबईत किंवा परदेशात अपॉइंटमेंट मिळणं कठीण असतं. महिन्याची युकेच्या डॉक्टरची तर 2-2 महिन्याची अपॉइंटमेंट बुक्ड असतात. असे डॉक्टर स्वतः येऊन तिकडच्या पेशंटना फुकट ट्रीटमेंट देतात. म्हणजे महाराजांनीच हे करून घेतलंय आणि महाराजांचं तिकडच्या लोकांवरची जी प्रेमभावना होती ती ह्याच्यातून व्यक्त होते. कारण दुसरं हे नव्हतं, डॉक्टर्स तिकडचे हे करून हॉस्पिटल चालवायचं तर कसंही चालवता आलं असतं, पण तिकडच्या लोकांना अक्षरशः म्हणजे जगातल्या बेस्ट डॉक्टर्स कडून सध्या ती मोफत, बऱ्याचशा ह्याच्यात मोफत ट्रीटमेंट मिळून घेते. दुसरं म्हणजे कॅन्सरचं तर ट्रीटमेंट चालूच आहे. मी म्हटल्यासारखं सुरुवातीला कमी पेशंट होते, ते वाढले आणि ते बरेचसे अनुभव आहेत त्याच्यातले. तर सुरुवातीला जेव्हा जायचो आम्ही, तर एक दिवशी असेच डॉक्टर कॅन्सरचा दवाखाना आमचा जी ओपीडी होती त्याच्यात 2 यंग माणसं आली तिकडची गावातली, साधारण 30ली होते 2 जण, आणि पेशंट आणला नव्हता, पण पेशंटचं बरंच पसरलेला कॅन्सर होता, त्याच्या ट्रीटमेंट बद्दल विचारायला आले. ते आत आले, बसले आणि त्यांनी विचारलं काय करायचं काय नाही. म्हटलं असं वाढलेला आहे कॅन्सर, जास्ती काय करता येणार नाही, आपण औषध वगैरे दुखण्याची वगैरे देऊ, त्यांना घेऊन या तुम्ही. तर म्हणाले बरं म्हणाले. मग म्हणाले किती कन्सल्टिंग फी किती? म्हटलं बाहेर आता तुम्ही पेपर काढला ना? हो म्हणाले. तर म्हटलं तीच कन्सल्टिंग, दुसरी कन्सल्टिंग फी नाही. तर माझ्या समोर त्यांनी काही हे न करता सरळ तो एकटा दुसऱ्याला म्हणतो, अरे अच्छा हा तर 10 रुपयाचा डॉक्टर आहे, तर काय विचार, आपण शहरात जाऊन कुठल्या मोठ्या डॉक्टरचं ओपिनियन घेऊया. म्हणजे अक्षरशः तिकडे अशी लोक आम्ही पाहिली की त्यांना त्याचं काही माहीत नसतं, पण खरंच साधी माणसं तिकडची. अशीच आम्हाला जी मुंबईतली सवय किंवा अमेरिकेतली सवय, प्रत्येक पेशंटला हात मिळून, मी 1 महिन्याचं मूल असेल ना किंवा मोठी माणसं हात मिळवतो, आणि सुरुवातीला जेव्हा ते करायचं तिकडच्या लोकांना फार त्याचं हे वाटायचं की अरे हात मिळवायचा कसा. बरेचसे तर हात मिळवायला घाबरायचे, बायका तर एकदम लाजायच्या. पण ते आता हात मिळवणं एवढं हे झालं की आता जे आमचे पेशंट येतात दरवेळेला ते स्वतःहून हात येऊन अगोदर हात देऊन हात मिळवून घेतात. आणखीन आता तर एवढं वाढलं की मी सगळे पेशंट बघूही शकत नाही, माझे जे बरोबर डॉक्टर असतात तेही बघतात. त्यांनी जरी पाहिलं तरी अगोदर येऊन हात मिळवल्याशिवाय आता कोण जात नाही. हळूहळू आता बरंचसं तिकडे चेंज जे आहे ते आम्हाला बघायला मिळतंय. हॉस्पिटलचं आपण ऐकलं काल, काही वेळेला खाटाही कमी पडतात, म्हणजे टाटाचीच हे आली आहे. थोड्या दिवसात आणखीन वाढेल, पण आताही सध्या काही वेळेला खाटाही नसतात. 1-2 वेळेला मी बाहेर पेशंट बसलेले पाहिले, म्हटलं काय बाहेर का बसलं ते? अरे म्हणाले नाही खाटा नाहीत, कुठेतरी घालायचा आम्ही प्रयत्न करतोय, पण अक्षरशः फुल जातं. म्हणजे 10चे 50 बेड, 50चे 300 बेड झाल्यावर सुद्धा आता फुल काही वेळेला जातं. ते सगळं महाराजांचीच कृपा. आणि सगळ्यात मला महत्वाचं वाटतंय, कारण बऱ्याच वेळेला आपण अशा रुरल ठिकाणी, गावातल्या ठिकाणी जातो, त्यावेळेला आपण नेहमी मुंबईतून किंवा शहरातून ट्रीटमेंट वगैरे, त्यांचे ट्रीटमेंट जे आहेत त्या तिकडे वापरतो, आणि ते दरवेळेला शहरातल्यांना वाटते की गावासाठी आपण जाऊन काय करतो. पण इकडे अक्षरशः उलट झालं. कारण टाटा मधले आम्ही जे हे जे ट्रीटमेंट देतो त्या डेरवण सारख्या ठिकाणी एकाही पेशंटला परवडण्यासारखं नाहीये. कारण ते नेहमीच मी म्हणतो, कॅन्सर जो आहे हा 2 ह्याने पेशंटना मारतो. एक तर कॅन्सरचं नाव ऐकल्यावर पेशंट अर्धे मरतात, त्याच्यातून ते बरेच जणांना वाटतं आपण बरे होणार नाही किंवा बरेही होत नाहीत. आणि दुसरं आहे ते त्यांनी नाही तर पुढे ते ट्रीटमेंट एवढी महागातली असते की आमचे बरेच पेशंट आम्ही पाहिलेत कर्जबाजारी होऊन, ते तर जातातच पण त्याच्याबरोबर पूर्ण फॅमिली पण जाते. आणि हे होऊ नये टाटाचं सारखं डेरवणला, म्हणून डेरवणला गेल्यावर पहिला जो आम्ही मॅडम म्हणजे डॉक्टर दिनशा, ज्यांनी हे सुरुवातीला मी जेव्हा त्यांना म्हटलं की आपण ट्रीटमेंटही फ्री द्यायची, ते म्हणाले नाही, फक्त आपण बघायचं पेशंटना, डायग्नोज करायचं, डायग्नोज झाल्यावर टाटाला. म्हटलं मॅडम त्याचं होणार नाही, तसं करून आपल्याकडे कोणी येणार नाहीत, आणि डायग्नोज झाल्यावर ट्रीटमेंट न देणं हे अनएथिकल होऊन जातं. तर बऱ्याच ह्यांनी त्या मला बोलल्या की मी देते तुला परमिशन, पण पैसे जास्ती खर्च करता कामा नये, नाहीतर पूर्ण तो आपला ग्रांट होता तो पैसे ह्याच्यातच गेला असतं. पण त्यावेळेला आम्ही मॅडमला वचन दिलं होतं की कमीत कमी खर्चात आम्ही करू. आणि तिकडे अक्षरशः आम्ही जे मेट्रोनॉमिक थेरपीज, म्हणजे अक्षरशः होमिओपॅथी डोस मध्ये आम्ही ट्रीटमेंट करतो. आणि ते खरीच जे इतकी चांगली आहे की एकदा काकोडकर साहेब आले होते
त्यांनी हे सगळं ऐकलं. टाटामध्ये हे चालू नव्हतं, आपण डेरवणला करायचो. पण जेव्हा काकोडकर साहेबांनी ते पाहिलं, ते स्वतः येऊन, ते आम्हाला काहीच बोलले नाहीत, पण स्वतः येऊन ते आमचे चेअरमॅन म्हणजे टाटाचे सुद्धा गव्हर्निंग काउन्सिलचे चीफ हे डॉक्टर काकोडकर होते त्यावेळेला. आता जे DI चेअरमॅन आहेत ते आमचे चेअरमॅन आहेत. पण त्यांनी येऊन मॅडमना म्हटलं की इकडे तुम्ही का करत नाही असं एवढं चांगलं काम. मॅडमने मला बोलवून त्यावेळेला सांगितलं की बा श्रीपाद इकडे पण करायचं. आणि मग आम्ही ते आता टाटालाही करतोय आणि इतके चांगले रिझल्ट येतात त्याचे की हळूहळू आम्ही ते प्रसिद्धही करू. पण ते गर्व वाटतो की डेरवण सारख्या ठिकाणून आपण टाटाला काहीतरी दिलं आणि त्याच्यात अक्षरशः ते म्हणजे पुढे त्याचं आणखीन हे व्हावं असं. तर पण आणखीन एक शेवटची गोष्ट ह्या ह्याच्यात की हे एवढं सगळं करताना तर म्हटल्यासारखं 15 वर्ष सतत चालू आहे. 1-2 वेळेला मी गेलो नसेल, पण गेल्या ऑगस्ट महिन्यात सडनली मला स्लिप टेस्ट झालं आणि अक्षरशः हलता पण येत नव्हतं. म्हणजे अक्षरशः 10-15 दिवस झाले होते आणि उठताही येत नव्हतं, मी घरी बसतही नव्हतो. अशा वेळेला तेच पहिला विचार मनात आला की डेरवणचे पेशंटना आणि टाटाच्या पेशंटना कोणी बघू शकतं, आमची पूर्ण टीम असते, कोण ना कोण बघेल त्याची एवढी चिंता नसते. डेरवणचा जाता येईल की नाही. मग त्यावेळेला काकांना फोन केला अक्षरशः जायच्या 1-2 दिवसा अगोदर की आणि तेव्हा बसतही नव्हतो मी. पण काकांना फोन केला आणि म्हटलं असं स्लिप टेस्ट झाली, काय करू, जाऊ का. काका म्हणे जा, काही नाही प्रॉब्लेम, जा तू, पण ट्रेनने जा म्हणाल. पण एकदा काका जा म्हटल्यावर मी गेलो आणि अक्षरशः गोडबोले साहेब आले होते मला घ्यायला स्टेशनवर. ट्रेनने गेलो, स्टेशनवर उतरलो, आणखीन तेव्हा काही बोलले नाहीत, गेलो मी. पण अक्षरशः तिकडे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जवळजवळ 10-12 तासाची परत ओपीडी त्या दिवशी चालवली. आणि एकदा बसल्यावर मला अक्षरशः 12 तास की 10 तास कसे गेले काही समजलं नाही. म्हणजे पूर्ण माझी ओपीडी संपली. संध्याकाळी हे झालं, दुसऱ्या दिवशी मी गेलो, त्या दिवशी नाही पण दुसऱ्या दिवशी गोडबोले साहेब स्वतः बोलले, अरे सकाळी जेव्हा तुम्हाला पाहिलं मी तेव्हा मला वाटलं नाही तुम्ही एक बसू शकाल म्हणून. पण महाराजांनी अक्षरशः ती सेवा करून घेतली, आणखीन ते काम चालू ठेवलं. म्हणजे अक्षरशः हे सगळं काम महाराजच करून घेतात. कारण तो त्या दिवसापर्यंत मी 5 मिनिटं बसू शकलो नव्हतं आणि ते अक्षरशः 10-12 तास ओपीडी चालून घेतली. आमच्या श्रोतृवर्गाला आपण काही सांगू इच्छिता का? ह्याच वेळेच्या आता परत मी फार छोटा आहे काय सांगण्याला, पण हे जेव्हा मुलाखतीची तयारी करायची होती तेव्हा म्हटलं गोडबोलेंना, मी डेरवणलाही गेलो होतो, मुंबईत काय होत नाही, मुंबईत श्वास घ्यायला वेळ नसतो. आणि मी नेहमी म्हणतो एक पूर्ण वाक्य न थांबताच विचार करायला आम्हाला कोणी देत नाही तिकडे, त्यामुळे पूर्ण वाक्य न विचार करता आम्हाला हे करायला लागतं. पण ते त्यांना तेव्हा म्हटलं मी आता उदयपूरला मी जातोय, 4 दिवसाची ट्रिप आहे, त्यावेळेला मी काहीतरी तिकडे काय पेशंट तरी नसतील, रात्री वगैरे काहीतरी हे प्रयत्न करून तिकडे लिहायचा प्रयत्न केला. पण तेव्हा जेव्हा मी विमानात बसलो होतो जाताना, तेव्हा पहिलं मला ते शिवमुद्रांकन गेल्या डिसेंबरचा ते इश्यू होता तो वाचायला मिळाला. आणि पहिल्याच पानावर महाराजांचे शब्द आहेत, काका महाराजांचे, की कर्मनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि अविरत परिश्रम करण्याची क्षमता, अशा गुणसमुच्चयाला श्री महाराजांचा कृपा आशीर्वाद असा संपूर्ण संगम होतो. आणि आमच्याकडून जे 1% सुद्धा आम्ही ते केल्यावर मला जो महाराजांचे आशीर्वाद मिळाले, तर ते मी नक्की सांगू इच्छितो की हे शब्दांना जो कोणी हे करेल त्याचं नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराजांचे आशीर्वाद तर नेहमीच असतील. आणि त्याच वेळेला ऍक्च्युली मी तयारीसाठी म्हणून आपले श्री यांचं तुची बापदनी वाचत होतो, वडिलांबद्दल बोलायचं होतं, त्यामुळे वडिलांचे मी सगळं वाचत होतो त्याच्यात त्यांचं त्यांना महाराजांनी पत्र लिहिली ती आहेत. आणि त्याच्यातलं हे महत्वाचं पत्र म्हणजे 4/8/65 रोजी जे महाराजांनी माझ्या वडिलांना, बाबांना जे लिहिलं होतं ते पत्र मी वाचलं होतं आणि मला फार आवडलं होतं. आणि अनायसे ऍक्च्युली त्याच शिवमुद्रांकन इश्यू मध्ये ह्याचं कमलेशचाही त्याच्यात हे आहे महाराजांच्या पत्र यांच्याबद्दल, आणि त्या ह्याच्यात सुद्धा तेच पत्र आहे. तर त्याचं मला एवढं हे वाटलं की मला वाटतं की हे पत्र मी वाचून दाखवा, आणि महाराजांचा शब्द इकडचा तिकडे होऊ नये म्हणून मी तुमची परमिशन घेऊन वाचतोय, कारण डायरेक्ट बोलण्यात अर्थ नाही. पण महाराजांनी जे शब्द 1965 मध्ये लिहिले होते की कुणालाही नाराज न करता, अगर वितुष्ट वाढू न देता, सहकार्याने
व एकजुटीने सर्व गोष्टी व्हाव्यात अशी माझी मनीषा आहे. लहान मोठा असा भेदभाव न करता श्रींच्या दरबारात सर्व भक्तगण सारखेच आहेत व या एकाच पातळीवरून सर्व ठरवायचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक जीवाच्या कर्म प्रारब्धानुसार व अधिकाराप्रमाणे त्याच्याकडून त्यांना वाटेल तेवढी सेवा ते करून घेतील. त्यांना ज्यांच्याकडून सेवा घ्यायची नसेल त्याच्या ठिकाणी काहीतरी विपरीत बुद्धी निर्माण करून तर्क वितर्क व कुतर्क उत्पन्न झाल्यामुळे तो जीव आपोआपच स्त्रींच्या सेवेपासून लांब होईल. सर्व दृश्यादृश्य खेळ केवळ त्यांचाच आहे. निरनिराळी आमची शरीरे ही निमित्त मात्र बाहुली करून अंतरंगी साक्षी रूपाने बसून तेच जीवरूपाने हा सर्व खेळ खेळवीत व खेळत आहेत. यात माझे आपले व अन्य कोणाचे काहीच नाही. म्हणजे हे बोल केवढे त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलेले. आता जेव्हा वाचतो त्यावेळेला वाटतं की महाराजांकडे एकच प्रार्थना करावी की काय करून आमच्या मनात काही विपरीत बुद्धी आणू नका व जेवढी आमच्याकडून आपली सेवा करून घेतायत तेवढी करून घ्यावी. मी सुरुवातीलाही म्हटलं केव्हा तरी गेल्या जन्मात कुठेतरी काहीतरी महाराजांची सेवा झाली असेल, पण मी परत विनंती करतो की महाराजांनी नेहमी सांगायचे बाबा महाराज इकडे 1000 वर्ष राहतील आणि तीच पुढच्या जन्मी सुद्धा कुठल्या तरी ह्याने आमच्याकडून सेवा करून घ्यावी. एवढेच महाराजांची चरणी प्रार्थना करून मी माझं आपण हा आपल्या जीवनातील विलक्षण असा हा घटनाक्रम उलगडून दाखवला आणि आम्ही सर्वच तो ऐकून अवाक झालोय. आता मला समारोपासाठी काय बोलायचं हेही सुचत नाहीये. खरं सांगतो, महाराजांनी आपल्यामध्ये एक स्वप्न पाहिलं होतं. एक असा डॉक्टर निर्माण करायचा की जो गरिबांचा असेल, जो सेवाभावी असेल, सेवा हाच ज्याचा धर्म असेल आणि सेवा हेच ज्याचं विहित कर्म असेल. ते महाराजांचं स्वप्न आपण प्रत्यक्षात उतरवलं. संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला भूषण ठरेल असा डॉक्टर महाराजांना निर्माण करायचा होता. आज तेही स्वप्न आपण पूर्ण केलंय. महाराजांनी आपणाला महाराजांचे जे काही प्रकल्प आहेत, डेरवणचं हॉस्पिटल वगैरे, त्या सर्वांमध्ये आपला सहभाग मोठा आहे. त्या मोठ्या सहभागामुळे ते हॉस्पिटलही मोठं होईल आणि अधिकाधिक लोकांची तिथे दुःख, त्यांचं व्याधी निवारल्या जातील आणि ह्या सर्व लोकांना चांगलं आयुरारोग्य मिळेल. आणि तीच मला वाटतं म्हणजे महाराजांची तीच आपल्या हातून होणारी सेवा आहे आणि ती अशीच निरंतर होत राहो अशी प्रार्थना करून थांबतो.